महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। सामाजिक, शैक्षणिक आणि लोकांच्या मूलभूत गरजा ओळखून काम करणार आहे। सत्ताधाऱ्यांनी अकलूजमध्ये कोणतेही काम केले नाही। याशिवाय प्रदूषण मुक्त नाही। रस्ते गटारी अस्वच्छता असल्याने प्रदूषणाचा फार मोठा अभाव आहे। 24 तास पाणी, मूलभूत सुखसुविधायुक्त वाढ करणार असल्याचे मत पाठ क्रमांक 11 चे अधिकृत उमेदवार सोमनाथ भोसले म्हणाले। प्रभाग क्रमांक 11 मधील महायुतीचे अधिकृत उमेदवार असणारे सोमनाथ भोसले यांच्याबरोबर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। मला सांगा, प्रभाग क्रमांक 11 मधील तुमची उमेदवारी जाहीर झाली आहे, काय सांगाल तुम्ही, काय आव्हान करताल, नेमकं तुमच्यासमोर विजन काय असणार आहे? प्रभाग क्रमांक 11 मध्ये आजपर्यंत बऱ्याच अडचणी आहेत। रस्ते, पाणी, सार्वजनिक गटर असेल, पाणी, पिण्याचे पाणी सुद्धा स्वच्छ येत नाही। खड्डे खणलेले आहेत 2-2, 3-3 फूट। आपल्या घरकुलमध्ये जर बघितलं तर एक अपघात बी झालेला आहे। एक लहान मुलगा त्या खड्ड्यात पडून वारलेला पण आहे। आजपर्यंत ग्रामपंचायत काळापासून ह्या सुविधा व्यवस्थित मिळाली नाही। प्रेशरनं पाणी मिळत नाही लोकांना। 2-2, 4-4 दिवसाचा गॅप पडून पाणी मिळतोय। आज जरी आजच्या दिवशी जरी बघितलं तर 4 दिवस पाणी। मूलभूत सुविधा नागरिकांना उपलब्ध नाहीत। मूलभूत सुविधा सोडून तुमच्या आणखी प्रभाग क्रमांक 11च्या मतदार संघासाठी काय विजन असणार आहे तुमच्या, म्हणजे डोक्यात काय काय कल्पना? माझ्या भविष्यामध्ये अशा कल्पना आहेत। फक्त प्रभाग क्रमांक 11 पुरतं नाही, मी सगळ्या अकलूजचं सांगतो की भविष्यामध्ये आपल्याला MPSC UPSCचे आपल्याला एक सेंटर अभ्यासासंदर्भातलं ते काढण्याचा आपला विचार आहे। शिवाय भविष्यामध्ये गार्डन वगैरे आपल्या अकलूजमध्ये कुठल्याच प्रभागामध्ये नागरिकांना असं शांत ठिकाणी बसण्याचं कुठल्या प्रकारचं गार्डन उपलब्ध नाही। त्यामुळे त्या प्रभागामध्ये कसा चांगला आपल्याला विकास करता येईल। लघुउद्योग, आज बऱ्याच महिला काही म्हणजे शिकलेल्या आहेत, कामं आहेत। या नगर परिषदेच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या स्कीमा राबवून महिलांना घरगुती आपल्याला उद्योग निर्माण करता येतील। आलं लक्षात? समाजकार्यापासून तुमचा सुरू झालेला हा प्रवास अकलूज नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एक उमेदवारापर्यंत येऊन थांबला आहे किंवा आणखी त्याच्यापुढे सुरू झालेला आहे। तुमचं समाजकार्य हे डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या जनसेवा संघटनेच्या माध्यमातून सुरू झालेलं होतं, असं अकलूजच्या जनतेला माहीत आहे। आता डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांची अतिदादा गटातर्फे सुद्धा अकलूज नगर परिषदेसाठी उमेदवारीचे त्यांनी उमेदवार उभे केलेले आहेत। तुमची खरी लढत ही शिवरत्न बरोबर असणार आहे का प्रतापगडाच्या उमेदवाराबरोबर? माझी खरी लढत ही शिवरत्न बरोबरच असणार आहे। कारण धवलदादांनी जो उमेदवार दिलेला आहे तो बराबर भोसले नावाचाच ओळखून काढलेला आहे। कारण 11 नंबर भोसले ब्रँड आहे, ध्यानात ठेवा। आणि आता जो हा भोसले जो आणलेला आहे तो राऊतनगरनं आणलेला आहे आणि बाहेरचा उमेदवार या ठिकाणी एक्सेप्ट केला जाणार नाही, मला खात्री आहे। कारण आजपर्यंत मी घराच्या बाहेर आलो ना, लोकांची कामच करत निघतो। फक्त कसं आहे, लोकांचे प्रश्न मला सहज निवडून आल्यानंतर सोडवता येतील। जे आज प्रश्न सोडवण्यासाठी मला रस्त्याला आंदोलनं करावी लागतात, त्या आंदोलनं मला भविष्यात करता येणार नाही। पण एवढं मात्र नक्की, नागरिकांनी मला निवडून देऊ द्या नाही देऊ द्या, मी लोकांची कामं आयुष्यभर करत राहणार। नागरिकांना कळेल की बाबा भविष्यात कोण कामं करत आणि कोण नाही। एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, प्रभाग क्रमांक 11 मधील मतदारांसाठी तुम्ही आमच्या टाइम्स 9च्या माध्यमातून काय आवाहन करता? प्रभाग क्रमांक 11 मधल्या लोकांना माझी विनंती आहे, तुम्हाला आजपर्यंत जर माझं समाजकार्य आवडलं असेल, मी केलेली कामं आठवत असतील, तर आपल्याला सगळ्याला माझी विनंती आहे की आपण या लढाईमध्ये माझ्यासोबत उभं राहावं। कारण मी जेव्हापासून जीव तोडून या निवडणुकीमध्ये जीव झोकून काम करत आहे। आपल्याला जर विकास पाहिजे असेल तर आपल्याला माझ्यासोबत उभं राहावं लागेल। मी शब्द देतो, कुणाचीही या प्रभागामध्ये काही अडचण असू द्या, मी निवडून येऊ द्या नाही येऊ द्या, खुर्ची टाकून सोमनाथ भोसले तिथं काम करणार, एवढं मात्र मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। तर मित्रांनो, हे होते प्रभाग क्रमांक 11चे अनुसूचित जाती पुरुष या आरक्षित जागेसाठी उभे असलेले उमेदवार सोमनाथ माध्यमातून अकलूज नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणुकीत उभे असलेले सर्व उमेदवार। महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।